हॅलो. हाय. आज काय स्पेशल? आज मी ना चाकवताची भाजी लावते. तर ही भाजी लावताना मी अगोदरच कुंडी भरून घेतली. ह्या कुंडीमध्ये काय केलं, इथला जी सगळ्या झाडांचा असा पाला पडला होता ना, हां, सगळं मोकळं मोकळं दिसतंय. हा सगळा पाला काढून टाकला. इथला वेल होता ना, वेल पण काढून टाकला. कारण त्याच्यावर जास्त अशी ते मोवा पडला होता ना. आणि मग किती वेळा तर मी लिंबू ऑइल मारलं आणि तरी पडतच होता. आणि त्यामुळे सगळ्या झाडावने पडायला लागला. मग म्हणलं कापूया, नंतर हा वेल आहे फुटून येतोय परत छानपैकी असा. आणि ह्याच्यात मग ती पाला वगैरे सगळा टाकला ह्याच्यात. आणि घरातलं पण किचनमधलं आणलेल्या भाज्या बिज्या निवडलेल्या होत्या त्यात टाकल्या. नंतर इथं एका व्हिडिओमध्ये दाखवलं होतं, इथं मातीचा ढीग मी उन्हात माती वाळवली होती, चांगली वाळवली. आणि त्यात मग शेणखत, लिंबोळी खत आणि कोकोपीट असं मिक्स करून हा भरून घेतला. आणि त्याच्यात काल मी पाणी टाकलं. पाण्यामुळे आणि कशी झाली माती छानपैकी झाली. आणि आता मी ह्याच्यात चाकवत लावून घेणार आहे. तर आता ती वाळलेली माती होती ना, अशी मी अशी ती ह्यानं खुरप्या काढून घेतली, म्हणजे त्यानं भुसभुशीत करून घेतली. आता परत आता मी टाकून घेते बघा त्याचा. आणि हे जे चाकवताचं बी आहे ते मी घरीच तयार केले. गेल्या वर्षी एका कुंडीत मी चाकवत टाकला होता आणि जो खाऊन राहिल्यानंतर त्याला अशी फुलं आली. नंतर हे बी तयार करून पिशवीत भरून ठेवलं होतं. आता चाकवत लावून घेते, असंही केले बघा. आता तर ही चाकवत आहे ना, असं थोडा थोडा टाकून घ्यायचं, थोडा 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 थोडा, कारण खूपच उगवतो परत. आता असं आणि असं इकडून असं असं पूर्ण असं असं झाकून घ्यायचं. आता ह्याच्यात मी थोडंसं पाणी शिंपडते. पाणी असं टाकून घ्यायचं. आणि जसं भाज्या लावलेल्या असतात ना, त्यावेळी आपण असं पाईपीने वगैरे पाणी नाही घालायचं. असं हातानेच टाकून घ्यावं. आपल्याकडं पंप असला ना फवारायचा, तर त्याने टाकायचं. कारण भाज्या छोट्या असतात आणि लगेच मग त्या पाईपीने केलं की सगळं निघून जातं, माती उडली जाते. नाही झालं माझं लावून. आता उगवल्यानंतर मी तुम्हाला दाखवते माझ्या उगवून आलेल्या भाज्या. तर आता मी काय करणार आहे, एक टोमॅटो 1-2 आहेत, हे टोमॅटो घेते. तिथं पण 2-3 टोमॅटो चांगली पिकलेली ती खाल्ली कशांतरी. हे बघा वांग केवढं मोठं झालंय. तर हे वांग घेते मी. कठीण आहे. आणि इकडे एक आहे. किती छान वांगे आहेत, कृष्णाकडची वांगी येते. मी नाही सांगलीवरून रोप आणलं होतं नर्सरीतून. आणि हे ते पण आहेत टोमॅटो. आता खाली काय पक्षी येत आहेत. आता ना हल्ली ना पक्ष्यांना पण खायला काय नसतं ना, तर पक्षी असे खाऊन जातात भाज्या. हे बघ कसे खाल्ले, हे पण नाही का, असे खाऊन जात आहेत ते. माझ्या ह्याला कारल्याच्या वेळेला कारला पण छान पैकी आलं एकच. बाकी आहेत बारकी छोटी छोटी. हे बघा मोठीच्या मोठी माझ्या आळूची पानं. तर आळूची पानं मी आता ना वडी करायला घेणार आहे. तर जर कुणाला ना आळूचे आहे देठ आहेत ना, हे देठ जर कुणाला ह्याची भरिताची रेसिपी म्हणजे पाहिजे असेल, म्हणजे दाखवायची असेल, तर मला कमेंटमध्ये सांगा, मी ह्याची रेसिपी दाखवते. आणि खूप छान भरीत होतं ह्याचं आळूच्या ह्या देठांचं. बघा माझी एवढी मोठी 3 पानं आहेत. आणि खालच्या कुंडीतली दाखवते मी तुम्हाला आळू. त्याला जास्त खत नसतं ना, तर लहान आहेत. ही बघा केवढे मोठे आहेत पानं. त्याला थोड्या आपण मिरच्या घेऊया. लाल मिरची आहेत पिकलेले. तर मी लाल मिरचीचा ठेचा खूप छान लागतो. तर साधा आणि सिंपल म्हटलं ना, तर असं लाल मिरची, लसूण आणि कच्चे शेंगदाणे घ्यायचे, जिरे टाकायची, कोथिंबीर टाकायची, मस्त पैकी अशी मिक्सरला ते बारीक करायची. आणि तेल असं मस्त गरम कडकडीत करून टाकलं ना, खूप छान मीठ वगैरे टाकायचं आणि खूप छान ठेचा होतो. म्हणजे असा तेलात टाकायचं नाही, वरून तेलाची फोडणी टाकायची.
आणि ज्याला आवडत असेल त्याने थोडीशी चिंच टाकली ना, चिंच तर खूप छान चव येते याची. तर आता ना मी ही जी लाल मिरची आहे ना ती मी ठेच्यासाठी वापरणार आहे. आणि थोडीशी आता हिरवी मिरची मी काढून घेते. काल परवा पण मी 2-3 वेळा अशा नेल्या, मला जशा भाजीला लागतील ना वड्यांना वगैरे तर मी घेते. आता ही लाल ज्या थोड्या आहेत ना तर काही कशा मिरच्या त्याचे पाला पकडून गेला ह्याचा मिरचीचा. आता पूर्ण अशी मिरची दिसायला लागली. तर आता ही मिरच्या नंतर ना आता संपल्या, समजा आता पाला नाही फुटला तर मी पूर्ण असं कट करणार आहे. कट केला पूर्ण परत चांगली येते फुटून मिरची. तर आता आपण ना चला काही पालेभाज्या घेणार आहे मी. हे पहा माझा हरभरा मी छोटा कुंडीत टाकला होता आणि आता ह्याला फुलं पण यायला लागले. पण मी ना आता भाज्या घेणार आहेत ना त्या भाजीत टाकायला ती घेते. आणि हरभरा असा म्हणजे तोडला ना की परत फुटून येतो भरपूर प्रमाणात. तर आता मी ह्याची भाजी घेते हरभऱ्याची, म्हणजे परत चांगला. आणि हा देशी हरभरा आहे गावरान, त्यामुळं असं छान अशी फुलं पण आले. त्याला हरभऱ्याला आता घाटे पण येतील. जर आपल्याला असं मध्ये आधी हरभऱ्याची भाजी म्हणजे खाऊ वाटली तर अशी आपण कुंडीत टाकून देऊ शकतो. म्हणजे असं टाकल्यानंतर येते आपल्याला खाण्यापुरती भाजी भेटते. तर मी काय केलं तर हरभरा असा भिजत टाकला होता भाजीसाठी आणि त्यातलाच आणून असं लगेच वरती टाकला ह्या छोट्या कुंडीमध्ये. म्हणून भाज्यात मिक्स करून भाजी टाकता येते रगडा करताना नाही का. तर एवढीच आता मला तरी फुटली आहे. इकडून अशा फुट्या आल्या तरी नाही तोडली नव्हती शेंडे तरी फुटले. आता परत बघितली ना तर खूप फुटलेले असणार आहे. मी एवढीशी अशी भाजी घेतली. आता ह्या भाज्या मी बाकीच्या भाज्या घरून त्याची मिक्स भाजी करणार. आता हे आंबट चुका आहे नाही, त्या आंबट चुक्याची पण भाजी घेणार आहे. आणि मी ह्याला असा एवढा हे ठेवला आहे ह्याचं मला बी तयार करायचं आहे. अजून ह्याला बीच राहिलं नाही, बऱ्याच दिवस झाले ह्याला. आणि हे आणि शेजारीच बघा ती कोथिंबीर किती छान आली. त्यात ही मोहरीचं एक रोप आहे ती पण घेते मी काढून. कोथिंबीर तिथं छान येईल ह्या भाजीत करायचं अशी. आणि ह्याची भाजी आहे बघा हे चवळीची अशी मिक्सी करायला. हे बघा आंबट चुका. आणि परत फुटलं की परत फुटून येतं आणि की तेव्हा आपण सारखं जरी घेत गेलं ना थोडं थोडं तर येतं. आणि मी तुम्हाला दाखवते मी ना एक लिकचं झाड आणलं होतं मार्केटमधून. मला असं ट्राय करायचं होतं की येते की नाही उगून. पण बघा किती छान आलं आहे. लावलं होतं इथून, ही पानं जे कुठलेत ना इथून. आता हे 2 पानं आले आणि त्याच्या बाजूने मी लसूण लावलं आहे कुंडीत. तर हा कसं होतं लसूण आपल्याला मोठी पात वगैरे आली की आपल्याला घालता येतं म्हणून प्रत्येक ह्या कुंडीत पण लावला आहे मी लसूण. अशा मोकळ्या कुंड्या असल्या की असं लावून देते लसूण वगैरे. ह्या काही इथं पण आलं. आता मला ही कुंडी आहे ना जास्वंदाची त्यात पण मी लावणार आहे. आणि इथं मी करडई टाकली होती. करडई पण असे पक्षी येत आहेत आणि खात आहेत म्हणून मी काल ना माझ्याकडे अशी जाळी छोटी होती मी झाकून ठेवलं आहे. शेजारीच तो लसूण. आणि ह्या काही इथं पण भाजी आहे. ही तांदूळ जायची भाजी आहे ह्या कुंडीत. इथं तर आता ही पण खुडून घेते परत फुटून येते. ही मोहरी आहे. ही बघा चवळीची भाजी. अशा चवळीची पण भाजी आहे. म्हणजे आपल्यापुरते आपल्याला स्वतःच्या पुरते भरपूर भाजी निघते कुंडीत टाकलेल्या असतात ना त्या भाज्या. तर आता मी ह्या कुंडीमध्ये मी मेथी टाकली आणि आता मेथी कशी उगवून आली बघा. आता अजून 1 आठवड्यानं छान येईल मेथी. आणि इथं बघा तुम्ही ह्याची पाणी मुळा बघा आता किती मोठा झाला आहे माझा. आणि ह्या मुळ्याच्या पानाची पण भाजी खूप छान होते. जर कुणाला रेसिपी हवी असली तरी सांगा मी दाखवेन. बटाटा आणि इथं तांदूळजाची भाजी टाकलेली. आणि इथं काय होते ह्या म्हणजे हे झाड आहे ना झेंडूचं त्याची सावली पडते ना त्यामुळे ह्या साईडलाच एवढी भाजी उगवली. आणि तिथं थोडीफार आणि आतून उगवती छोटी छोटी. तर चला आपण आता पालक घेऊया. हा माझा सोनटक्का आहे बघा. आता त्याचा सीझन संपला सोनटक्क्याचा. त्याला फक्त पावसाळ्यात श्रावण महिन्यातच खूप छान फुलं येतात आणि वास पण खूप येतं. तर हा माझा पालक बघा. हा पालक मी जून महिन्यात लावला होता आणि ह्याला पूर्ण असा कटिंग केला होता. म्हणजे अजिबात काही ठेवलं नव्हतं. नंतर असा उकरला मी आणि उकरल्यानंतर थोडंसं खत घातलं आणि बघा आता किती छान आलं आहे. आणि ह्याला असं ही जे आलेत ना मी ठेवलेत ना ह्याला आता बी तयार आता व्हायला लागलं ह्याची. हे बघा
बी. आता हे बेत मग मी तयार करून ठेवणार, नंतर दुसऱ्या कुंडीमध्ये टाकून. आता पालक घेऊया आपण. हे पालक मी कट करते आणि खूप छान पालक आहे, हिरवा हिरवा छान. आठवड्यातून 2 वेळा मी पालक काढून घेऊन जाते, तो पालक करायला नाही का, डाळ पालक वगैरे पराठा. आता हे जे आहे ना, माझ्या हातात जेवढा तुम्हाला दाखवलं होतं ना पालक मी दाखवते ना, तेवढा एका ह्याचा आहे, मोडाचाच आहे, एकच. अजून बाजूला पण आहे त्याच्यात. थोड्या थोड्याशा लावायला ना भाज्या, तर आपल्या आठवड्याला भरपूर भाज्या मिळतात. आपल्याला आणायला काय गरजच पडत नाही आणि चांगल्या असतात आपण स्वतः केलेल्या भाज्या. हे बघा हे आलं, पण आता मला बाद झाली थोडीशी भाजी. मी म्हणजे आता निम्मी 2 दिवसांनी घेऊन जाते. आता मला भरपूर झाली एवढी भाजी आता, कारण त्या भाज्या ह्या भाज्या मला दोन्ही भाज्या ना मिक्स करायच्यात ना. बघा ह्या साईडचीच फक्त भाजी घेतली, एका साईडचीच घेतली. अजून निम्मे तर ह्याच्यातली तशी ठेवली भाजी. आणि एवढी भाजी मला मिळाली आज, म्हणजे हे बघा किती भाजी घेतली एवढी. आणि काही तर पण आंबट चुका आहे, ह्याच्यातली पण थोडी घेते, कारण त्या एका रोपाची मी घेतली होती ना. असं मी काय केलंय, कुठ्या एका कुंडीत अशा मोकळ्या मोठ्या कुंड्या असतील ना, जागा असेल तिथं टाकून दिली, म्हणजे बरोबर ना आपल्याला एका भाजी पुरते भाज्या सापडतात. कारण आंबट चुका नको गेली जास्त घ्यायला, कारण मी घेतलेलं आहे त्या कुंडीतला. तर एवढी भाजी मला आज भेटली, पालेभाज्या. आणि इथं आला आहे कुंड्यात, मी दाखवतो, मला घ्यायचंच आलं. त्यामुळे खुद्दी असं खांदून घेते त्यामुळे. जसा लागेल ना आला तसे मी घेऊन जाते एक सापडतो तसं, म्हणून मी एका कुंडीत आलं टाकलेलं आहे. आणि हळद आहे, मला हळद पण पाहिजे, हळद पण मी घेते तिकडे. हळद घेते आता काढून. किती आहे हळद. या कुंडीत तर कसली हळद माझी मोठी आली बघा. ती वाळली पण मला उठून निघ ना, कुंडी आता फुटायला लागली. नाही आता काढून टाकू उद्या त्याला. उलटे जास्त दिवस राहून पोहे खूप खराब झाले. ती काढूया आता, गड्डेच तयार झाले त्याचे चांगले. हे बघा ह्या कुंडीत माझं मिरचीचं झाड आहे. आणि आता त्याला पण बघा आता छोट्या छोट्याशा मिरच्या यायला लागल्यात. ही मोठी मिरची आहे. आणि त्यात मी ना हे कांदा आपण आणले होते ना मी चंपाषष्ठीला, त्यातले छोटे छोटे कांदे मी ह्याच्यात लावून टाकलेत. आता पात खायापुरत आपल्याला आलेत. असेच मी दुसऱ्या ठिकाणी काही तर पात खायला आलेत, इथं लावलेत ह्याच्यात. ही माझी एक पर्स होती खराब झालेली, टाकून देण्यापेक्षा बाजूने मी कट केली त्याचे बनबिन आणि त्यात हे लावून टाकलेत. आता मी ना भाकरी संग खायला पात पण घेते तोडून. आणि ह्यात लसूण पण आहे, आता लसणाची पण पाहतो. एवढीशी पात मला मिळाली, खायापुरती पात झाली. आज बघा मी एवढ्या भाज्या घेतल्या. आज मला माझ्या गार्डनमध्ये एवढ्या भाज्या मिळाल्या. हिरवी मिरची, लाल मिरची, टॅमॅटो, कारलं, आले, हळद, वांगी, आळूची पानं, कांद्याची पात, हरभऱ्याची भाजी, आंबट चुक्याची भाजी आणि पालक. एवढी भाजी मला आज भेटली.
बाय, भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आणि नवीन काय भाज्या घेऊन येते मी.